नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर सध्या मी आहे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये. आज मी जी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार आहे ना, ती सुद्धा वाई डेपो पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे. दोन विला आहेत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे इतका निसर्गरम्य आहे ना. कुठे केळीची बाग आहे, तर कुठे झेंडू भरलेत, कुठे ज्वारीची शेती होते, कुठे ऊस पिकतोय. म्हणजे जबरदस्त. बाजूने जर तुम्ही बघत असाल ना वरून, तर तुम्हाला ड्रोन शॉट एवढ्या दिसत असेल. पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूचं. इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे. सगळ्यात मेन गोष्ट, आपल्या जे विलाचं नाव आहे ते आहे सनराईज विला. इथून सनराईजची दिसतं ना, आज तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला सकाळपर्यंत थांबावं लागेल. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सनराईज सुद्धा पाहायला भेटेल. गर्दीपासून लांब कुठेतरी शांत ठिकाणी यायचं असेल एन्जॉय करायला आपल्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत, तर हायली रिकमेंडेड ही प्लेस आहे. आणि ते नियरेस्ट जे पॉईंट आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही इकडे येत असाल 2 दिवसाचा प्लॅन करायला, इथे आहे कमळगड, त्याच्यानंतर पांडवगड, त्याच्यानंतर पाल्पेश्वर लेणी. 5 गणी फक्त 12 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि वाई मधले जे मेन स्पॉट आहे, जसं की ढोल्या गणपती झालं, ते तुम्ही दर्शन घेऊ शकता. पण आता विलाची आतली टूर जी आहे ती आता आपण करून घेऊया. चला, आता आहे ना, तुम्हाला दोनही विला दाखवायची आहे. सो यस, सनराईज विला, इथे दोन विला आहेत. सो तुम्ही छोटा ग्रुप असेल तर सेपरेटली एक विला बुक करू शकता, आणि जर मोठा ग्रुप आहे तुमचा 30-35 लोकांचा ग्रुप आहे, तर तुम्ही दोनही विला बुक करू शकता. आणि दोनही विलाच्या अगदी समोर आहे ना, हा असा स्पेस आहे जिथे तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज जसं की क्रिकेट वगैरे सुद्धा खेळू शकता. मोठा स्पेस आहे. इव्हन तुमच्या गाड्या पार्किंग करायला सुद्धा खूप, म्हणजे जागाच जागा आहे, खूप जागा आहे. सो एनिवेज, आता मी तुम्हाला 2 विलांपैकी सगळ्यात पहिला हा विला दाखवून देतो, जिथे वुडन कॉटेज रूम्स आहेत वरती, आणि त्यासोबतच खाली एक डॉर्मेटरी सुद्धा आहे. चला, तर मित्रांनो, सगळ्यात पहिली ह्या विलाची डॉर्मेटरी पाहून घेऊ. टोटल 4 बेड्स आहेत इकडे, आणि टोटल 8 ते 10 लोकांची कॅपॅसिटी फक्त डॉर्मेटरीमध्ये आहे. सो डॉर्मेटरीमध्ये फॅसिलिटीज काय काय तुम्हाला मी सांगतो. एक कबड दिलेलं आहे, 3 फॅन आहेत आणि वॉशरूम आहे. डॉर्मेटरी आहे ती नॉन AC आहे. बाकीच्या सर्व रूम्स AC असणार आहेत, फक्त डॉर्मेटरीमध्ये AC नाहीये. लवकरात लवकर ती सुद्धा इन्स्टॉल होईल. तर डॉर्मेटरी पाहिल्यानंतर आता वरती आलेलो आहोत आपण. वरती आल्यानंतर 2 रूम आहेत. दोनही रूम जे आहेत ते ऑलमोस्ट सिमिलर आहेत. त्याच्यापैकी आता ही रूम आपण पाहून घेऊया. रूम मध्ये आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 2 बेड आहेत आणि टोटल मॅक्सिमम 5 लोकांची इकडे कॅपॅसिटी आहे एका रूमची. रूम मध्ये टीव्ही दिलेला आहे, AC दिलेला आहे, आणि त्यासोबतच वॉशरूम या साईडला आहे. वॉशरूम सुद्धा मी पाहिले नीट अँड क्लीन आहेत. आणि स्पेशली तुम्हाला मी इथून दाखवतो. ही बघा, इथे विंडो दिलेली आहे, आणि जर इव्हिनिंगला तुम्ही ही स्पेशली विंडो ओपन केली तर तुम्हाला छान सूर्यास्त इथे पाहायला भेटेल. मागे पूर्ण ऊसाचं शेत आहे, मक्याचं शेत आहे, मागे पूर्ण सह्याद्री आहे आपला. तुम्हाला सूर्यास्त सुद्धा पाहायला भेटेल. इतका सुंदर नजारा आहे. आता ही आहे रूम नंबर 2 ह्या विलाची, आणि इथे सुद्धा मॅक्सिमम 5 लोकांची कॅपॅसिटी आहे. जसं मी सांगितलं, सिमिलर रूम आहे. इथे सुद्धा तुम्हाला तो विंडो मधून व्ह्यू भेटणार आहे. वॉशरूम ह्या साईडला आहे, टीव्ही आहे, आणि त्यासोबतच AC सुद्धा दिलेला आहे. ह्याच्याच बाजूला लागून एक दुसरा विला आहे. चला, तो पाहून घेऊया. सगळ्यात पहिला आपण तो विला पाहून घेतला, आता त्याच्यानंतर हा विला पाहून घेऊया. आता एंटर केल्यानंतर विलामध्ये इथे आपल्याला मस्त दिसतं झोका घ्यायला, शांत असं निवांत बसायला, फ्रेंड सोबत गप्पा मारायला झोका आहे. विलामध्ये आतमध्ये एंटर केल्यानंतर आता सगळ्यात पहिला आपल्याला दिसतो तो म्हणजे लिव्हिंग एरिया. आणि लिव्हिंग एरियामध्ये हा मस्त मोठा सोफा वगैरे दिलेला आहे, जिथे तुम्ही बसून मित्रांसोबत मस्त चिल करू शकता. आता इथे डायनिंग टेबल सुद्धा दिलेला आहे, आणि त्याच्या बाजूला लागूनच किचन स्पेस सुद्धा आहे. किचनच्या बाजूला लागूनच आहे ना, कॉमन टॉयलेट आणि बाथरूम सुद्धा आहे. तिथे बाजूला रेफ्रिजरेटर दिलेला आहे, त्यासोबत तिथे वॉश बेसिन सुद्धा दिलेला आहे. ग्राउंड फ्लोर वरतीच तुम्ही पाहू शकता, इथे सुद्धा स्पेशली टीव्ही दिलेला आहे. आणि असा तर हा विला 2 BHK आहे, पण एक्स्ट्रा बेड कॅपॅसिटी तुम्ही पाहू शकता. प्रॉपर बेडिंग केलेली आहे, कम्फर्टेबल गाद्या वगैरे दिलेल्या आहेत. सो तुमचा जर मोठा ग्रुप आहे 15 ते 20 जणांचा, आणि तुम्ही विला बघताय ना, तर मग तुमच्यासाठी कम्फर्टेबल इथे झोपण्याची वगैरे सोय केलेली आहे. पण आता वरती जे 2 बेडरूम आहेत ते आपण पाहून घेऊयात. बेडरूम नंबर 1 पाहून घेऊयात. आणि आम्ही सुद्धा ह्या विलामध्ये स्टे करत आहोत, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आमचं सामान वगैरे सगळं इकडेच आहे. ह्या रूम मध्ये ना कॉम्पॅक्ट असा रूम आहे, आणि इथे बेड दिलेला आहे. सो बेड वरती 3 जण आरामात ऍडजस्ट होऊ शकतात. सो या रूम मध्ये सुद्धा AC दिलेला आहे. वॉशरूम सुद्धा इथे नीट अँड क्लीन आहे. त्यासोबतच ह्या साईडला मिरर सुद्धा दिलेला आहे. या विला मधल्या ज्या 2ही रूम आहे ना, त्या थोड्याशा खास आहेत. का तर ह्यांना दिली अशी मस्त बाल्कनी. सो बाल्कनी मधून तुम्ही छान असा सनराईज
सकाळी सकाळी तुम्ही छान एकदम सनराईज इथून समोरच सूर्योदय होतो. सो आता रूम नंबर 1 आपला पाहून झालेला आहे. आता पाहूया रूम नंबर 2. त्या रूम सोबत जर आपण कम्पेअर केलं तर हा रूम मोठा आहे आणि बेड सुद्धा इथे मोठा दिलेला आहे. 3 लोक इझिली बेडवरती ऍडजस्ट होऊ शकतात आणि एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे देऊन 2 जण म्हणजे टोटल 5 लोकांची कॅपॅसिटी या रूम मध्ये सुद्धा आहे. टोटल जर तुमचा 15-16 लोकांचा ग्रुप असेल ना, सो तुम्ही हा कम्प्लिटली विला बुक करू शकता. एकदम कम्फर्टेबल आणि मस्त आहे. त्यासोबतच ह्या रूम मध्ये सुद्धा एसी वगैरे सगळं दिलेलं आहे. बाकी टूर आपण पूर्ण विलाची रूम टूर वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे. फक्त आता हे रेस्टॉरंटचे आहे, इकडे रेस्टॉरंट पण आहे आणि जे विलामध्ये येतील त्यांच्यासाठी डायनिंग एरिया सुद्धा इकडेच आहे. सो ते तुम्हाला फक्त दाखवायचं बाकी राहिलेलं आहे. आणि स्विमिंग पूल एरिया स्पेशली यार तुम्ही येतात मजा करायला तर मग स्विमिंग पूल तर नेसेसरी आहे. सो ह्या बाजूला हा सेपरेट असा स्विमिंग पूल एरिया आहे. इथे बघा शेड केलेली आहे शांतपणे निवांत बसायला. खॉट वगैरे सुद्धा दिलेले आहेत इकडे आणि तिथे चेंजिंग रूम सुद्धा आहेत ते बघा. आणि हा आपला स्विमिंग पूल एरिया. इतकंच नाही तर तुम्हाला माहिती आहे इथे आहे ना सेलिब्रिटीज सुद्धा येऊन गेलेले आहेत. बरेच मोठे मोठे ॲक्टर्स सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी नागराज मंजुळे मराठी दिग्दर्शक तर ते सुद्धा इकडे येऊन गेलेले आहेत. सो आता थोड्या वेळातच आपला लंच सुद्धा प्रिपेअर होतोय आणि आज मस्तपैकी साताऱ्या साईडला आलोय तर मग काय असणार तांबडा पांढरा. आपला लंच म्हणजे जेवण सुद्धा तयार आहे आणि आता तुम्हाला कोण कोण आहे ह्या ट्रिपमध्ये माझ्यासोबत सगळ्यांची तोंड दाखवतो. इथे हा दुसरा माझा डुप्लिकेट रोहित आणि त्यासोबतच इथे प्रथमेश सुद्धा आहे. प्रथमेश असा लाईट मध्ये त्याच्यानंतर तिकडे मयूर आहे, तो जरा बिझनेसची डील करतोय सो बिझी आहे. आणि इथे पप्पा आहेत आणि पप्पांचे मित्र सुद्धा आहेत. आता आपलं लागलेलं आहे हे बघा एकदम थाळी आपली प्रिपेअर्ड आहे. आता हे जे सगळ्यात पहिले दाखवतोय ती व्हेज थाळी आहे. इथे आहे डाळ, इथे पनीरची भाजी आहे, हे भरलेलं वांग्याचं भरीत बोलतो ना आपण ते आहे, सोलकढी दिलेली आहे छान, पापड आहे, इथे आहे चपाती, इथे आहे चटणी आणि इथे सॅलड आहे आणि राईस आपला थोड्या वेळात येईल. आता तुम्हाला दाखवतो नॉनव्हेज थाळी जी अस्सल साताऱ्यामध्ये आल्याचा फील देते मला. तर हे बघा इथे आहे ज्वारीची भाकरी, सॅलड, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंडा मसाला, सोलकढी आणि इथे आहे सुका मटन. तर आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता आपण शुभारंभ करूया चला. एकदम चविष्ट आहे, मस्त आहे. स्पेशली भाकरी सुद्धा बघा खूप सॉफ्ट आहे आणि जे चिकन सुक्का बनवलंय ना ते खूपच जास्त टेस्टी आहे स्पेशली आहे आणि इतकं स्वादिष्ट होतं ना जेवण भाई साहब, मजा आली. तो इकडे तो दादा आहे, तो ॲक्च्युली स्वतः हे सगळं जेवण बनवतो, व्हेज असो वा नॉनव्हेज असो. आणि नॉनव्हेज तर अप्रतिम होतं, मजा आली भाई. डायनिंग एरिया आहे तो तिकडे आहे आणि इथे पूर्ण ही अशी केळीची वगैरे बाग आहे. त्यांनी आता डायनिंग सेट अजून एक ठिकाणी बांधलाय, तो म्हणजे हा बघा इकडे. तर हे आंब्याचं पूर्ण झाड आहे, कैऱ्या सुद्धा लागल्या तुम्ही पाहू शकता. आणि प्रथमेश इकडे निवांत बसलाय. त्याच्या मागे तुम्ही पाहू शकता इथे ह्यांनी बनवलंय डायनिंगचं. म्हणजे काही लोक येतात आणि त्यांना असं निसर्गाच्या मधोमध शेतामध्ये बसून बोलतात ना जेवायला आवडतं लोकांना, तर त्याच्यासाठी हे सेपरेटली असं बनवलेलं आहे. जेवणानंतर आराम वगैरे केला आणि माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता पक्षी हा उडणार आहे आणि मस्त तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. तर आता ड्रोन फ्लाय करायचा टाइम आलेला आहे आणि मस्त गोल्डन आवर आहे म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे. सो चला फ्लाय करूया. मित्रांनो आता छान सनसेट सुद्धा होतोय आणि मी सनसेट कॅप्चर सुद्धा केलाय ड्रोन मधून. आणि पप्पा कशी वाटली प्लेस? निवांत आहे ना एकदम? एकदम शांत आहे, मस्त वाटतं इथे. स्पेशली मी पप्पांना बोललेलो की एक दिवस सुट्टी काढा, तुम्हाला एकदम भारी जागेवरून घेऊन जातो. पप्पा नेहमी बोलत असतात की तू एकदम फिरत असतो, एकदम कुठे कुठे जातो, मस्त मस्त खात असतो, तर आम्हाला पण कधीतरी घेऊन जा. पप्पांना बोललो की एकदा चांगल्या आणि भारी ठिकाणी घेऊन जातो. हे चेहरे बघून घ्या, हे 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 काय हा चेहरा, नको नको नको, भीती घाबरेल पब्लिक, एवढं पण नको. आपण चेहरा बघून घ्या, कारण
हे तुम्हाला चेहरे आता हरलेले दिसणार आहेत. जर आम्ही जिंकलो तर आज संध्याकाळची पार्टी याच्यावर नसेल आणि जर आम्ही आईस्क्रीम खाल्लं रात्री तर हे समजून जायचं की हे लोक हरले. आईस्क्रीम तुला असं दिलं रे, चल एवढं काय, पण हा जिंकणार तर आम्हीच. काय बोलतो? अरे हा बघ, साला माझा प्लेअर बघ. आता स्टार्टर्स आलेले आहेत आपले, आणि हे बघा स्टार्टर्समध्ये प्रॉन्स फ्राय आहे आणि त्यासोबतच इथे आहे सुरमई. केरळला तर मच्छी खायला भेटली नव्हती, पण इकडे आल्यानंतर काय म्हणजे महाराष्ट्र आहे भाई. प्रॉन्स आणि ह्याच्यावरती ताव मारूया. हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नसेल, पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला आधी कॉल करून सांगायचं आहे की अशा सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अरेंज करा, तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असेल, जसा फिशचा वगैरे रेट असेल ना तसे इथे चार्जेस घेतले जातील आणि त्यानुसार ते तुमच्यासाठी इथे अरेंजमेंट सगळ्या करून देतील. स्टार्टर्स वगैरे मस्त एन्जॉय केलं आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला आहे ना इथला नाईट ॲम्बियन्ससुद्धा दाखवतो. मित्रांनो, आय होप तुम्हाला ड्रोनचे शॉट्स आवडले असतील. त्याच्यानंतर आता जेवणाची वेळ आहे आणि डिनरमध्ये आता ॲक्च्युली स्पेशली आहे ना आहे मटन. यावेळेला सुद्धा तांबडा पांढरा रस्सा, त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी आहे, राईस आपण येणार आहे आणि ते मटन सुक्का आहे. त्यासोबत आम्ही ॲक्च्युली भाकरी वगैरे थोडं हेवी होईल म्हणून मग आम्ही ठरवलं की भाई अळणी भात घ्यायचा. आता जेवतो आणि डायरेक्ट तुम्हाला सकाळीच भेटतो. जसं मी सांगितलेलं की विलाच्या विंडोमधून समोरूनच मस्त सनराईज दिसतो. तर मग कसा वाटला तुम्हाला? टाईमलॅप्स पण घेतलेला आणि ड्रोनमधून पण शॉट्स घेतले होते. सो आय होप तुम्हाला आवडले असतील. आता आपला नाश्तासुद्धा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आमचं चेकआउट असेल. पण जाता जाता व्हिडिओ कंप्लीट बघा, बिकॉज आता पॅकेजसुद्धा मी एक्सप्लेन करेन एंडिंगला. मला काल सांगायची राहून गेली, इथे इतक्या गोष्टी आहेत ना की बऱ्याच गोष्टी माझ्याकडून पण मिस झालेल्या आहेत. जसं की इथे हे बघा लहान मुलांसाठी खेळायला छोटंसं म्हणजे प्लेग्राऊंड एरिया बनवलेला आहे. आपण चाललेलो आहोत नाश्ता करायला आणि आज नाश्ता आपण डायनिंग एरियामध्ये नाही करणार आहे, आपण करणार आहे ह्या आंब्याच्या झाडाखाली. नाश्त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं होतं मिसळ पाव, तर मिसळ पाव आलेली आहे. सो फायनली मित्रांनो, आता इथून चेकआउट करायची वेळ आलेली आहे. माझा पाय हलत नाही, इथून निघावं असं वाटत नाही आहे, पण जावं लागेल कारण आता बाकीची पण कामं पेंडिंग आहेत. मी बरेच प्रॉपर्टीज केल्यात विजिट, पण वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स मला इथे भेटला बिकॉज ऑफ जी सर्व्हिस भेटली. एक फॅमिली मिळून हा बिझनेस इकडे सांभाळते आणि खूपच सुंदर सांभाळते. त्यासोबतच लोकांना प्रेमाने ते लोक सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सर्व्हिस जी आहेत ती एकदम प्रेमाने देत आहेत. आता तुमच्यापैकी बरीच लोक थांबले असतील इकडचा पॅकेज जाणून घेण्यासाठी, तर पॅकेजचे डिटेल्स आता मी तुम्हाला देतो. वीकडेज आणि विकेंडचे जे चार्जेस आहेत ते वेगळे आहेत आणि व्हेज आणि नॉनव्हेज ह्याचेसुद्धा चार्जेस वेगळे आहेत. वीकडेजमध्ये मित्रांनो तुम्ही येत असाल आणि तुम्हाला जो वुडन कॉटेजवाला जर विलामधले सेपरेट एक रूम बुक करायची आहे ना, तर ती पण तुम्ही करू शकता. त्याचे चार्जेस आहेत 4000 रुपीज. आणि त्याच्यानंतर जो सेपरेट बंगलो आहे रेड कलरचा, तर तो जर तुम्हाला बुक करायचा आहे वीकडेजमध्ये 2 BHK विला कम्प्लिटली बुक करायचा झाला, तर मग त्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 12,000 रुपीज मिनिमम 10 पर्सनसाठी. वीकडेजमध्ये जर तुम्ही 24 आवर्ससाठी इथे येत असाल, वीकडेजसाठी जर तुम्ही व्हेज पॅकेज घेताय तर मग त्याचे चार्जेस आहेत 2300 2300 रुपये पर पर्सन. आणि नॉनव्हेज म्हणजे चिकन थाळी वगैरे तुम्ही घेत असाल तर मग 2500 रुपये पर पर्सन, 2500 रुपीज. आता येऊया आपण विकेंडकडे. सॅटर्डे संडेला जर तुम्ही इकडे बुकिंग करत असाल तर मग त्याचे जे चार्जेस आहेत, व्हेज मील जर तुम्ही घेताय व्हेज पॅकेज 2800 रुपीज पर पर्सन आहे. ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सगळं मील असणार आहे, 24 आवर्सचा स्टे असणार आहे, स्विमिंग पूलपासून सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि तेच विकेंडला नॉनव्हेजचा जर तुम्ही मील घेत असाल, चिकन वगैरे, चिकन थाळी असणार मोस्टली, सो जर नॉनव्हेज घेत असाल तर मग त्याचे 3000 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत. सो इथे
येत असाल ना तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे तर वर्थ आहे कम्प्लिटली. आणि तुम्ही सेपरेटली जर 10-15 जणांचा ग्रुप आहे तर तुम्ही एक विला सेपरेटली बुक करू शकता. सो आय होप तुम्हाला पॅकेज वगैरे सर्व डिटेल्स कळाले असतील. वीकडेजचे चार्जेस वेगळे आहेत, वीकेंडचे चार्जेस वेगळे आहेत. व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करून जा, चॅनलला सबस्क्राईब करून जा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.